नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 8वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील नागरिकशास्त्र या भागातील धडा पहिला संसदीय शासन पद्धतीची ओळख याचा स्वाध्याय पाहणार आहोत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न 1, दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तर आपलं पहिलं विधान पहा। 1, संसदीय शासन पद्धती ... येथे विकसित झाली। तर संसदीय शासन पद्धती ही इंग्लंडमध्ये विकसित झालेली आहे, त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन अ इंग्लंड। दुसरं विधान पहा। अध्यक्षीय शासन पद्धती ... हे कार्यकारी प्रमुख असतात। तर अध्यक्षीय शासन पद्धतीत राष्ट्राध्यक्ष हे कार्यकारी प्रमुख असतात। उत्तर आहे ऑप्शन क राष्ट्राध्यक्ष। प्रश्न दुसरा पहा। खालील तक्त्यातील माहिती पूर्ण करा। तर आपल्याला या ठिकाणी एक अशा प्रकारचा तक्ता दिलेला आहे, ज्यामध्ये एका साईडला दिलेले आहेत मंडळाचे नाव आणि दुसऱ्या साईडला दिलेले आहे त्यांचं कार्य। तर हा तक्ता आपल्याला पूर्ण करायचा आहे, तो आपण कशा प्रकारे पूर्ण करू शकतो बघा। तर अशा प्रकारे हा तक्ता आपण इथे पूर्ण केलेला आहे। तर मंडळांचे नाव पहा। तर पहिला आहे कायदे मंडळ। तर कायदे मंडळाचं कार्य काय आहे? तर कायद्यांची निर्मिती करणे हे कायदे मंडळाचं कार्य आहे। त्याच्यानंतर दुसरं आहे कार्यकारी मंडळ। कार्यकारी मंडळाचं कार्य आहे कायद्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे। आणि तिसरं आहे न्यायमंडळ। न्यायमंडळाचं कार्य पहा। तर न्यायदान करणे हे न्यायमंडळाचं कार्य आहे। तर अशा प्रकारे हा आपण तक्ता पूर्ण करू शकतो। तर प्रश्न तिसरा पहा। पुढील विधाने सहकारण स्पष्ट करायचे आहेत। तर पहिलं विधान पहा। भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला। तर हे भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार का केला त्याची कारणं सांगायची आहेत। तर आपलं उत्तर आहे भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केला कारण पॉईंट 1 पहा। ब्रिटिश राजवटीच्या काळात भारतात संसदीय संस्थांची निर्मिती झाली होती। ब्रिटिशांनी या पद्धतीने राज्यकारभार करण्यास सुरुवात केली होती। दुसरा पॉईंट आहे संसदीय शासन पद्धतीचा भारतीयांना परिचय झाला होता। आणि तिसरा पॉईंट आहे संविधान सभेत या पद्धतीवर पूर्ण चर्चा होऊन त्यावर निर्णय घेण्यात आला। यामुळे भारतीय संविधानकर्त्यांनी भारताला अनुकूल ठरेल असा बदल करून संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार केलेला आहे। तर अशा प्रकारे आपण हे काय करू शकतो, तर भारताने संसदीय शासन पद्धतीचा स्वीकार का केलेला आहे याचं सहकारण स्पष्ट करू शकतो। पुढचा प्रश्न पहा। संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते। आता याचं कारण सांगायचं आहे की संसदीय शासन पद्धतीमध्ये चर्चा आणि विचारविनिमय का महत्त्वाचं असतं। तर उत्तर पहा। संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय महत्त्वाचे असते कारण पहिला पॉईंट आहे संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेतले जातात। दुसरा पॉईंट आहे या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेतात आणि ते शासनाच्या धोरणातील त्रुटी दाखवून देऊ शकतात। तिसरा पॉईंट आहे सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होते आणि मगच ते कायदे निर्मिती होते। चौथा पॉईंट आहे संसदेला अधिक निर्दोष कायदे तयार करण्यासाठी चर्चा व विचारविनिमय होणे आवश्यक असते किंवा महत्त्वाचे असते। तर अशा प्रकारे संसदीय शासन पद्धतीत चर्चा व विनिमय करणे एकदम महत्त्वाचं आहे। याची आपण कारणे अशा प्रकारे सांगू शकतो। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न 4, खालील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। तर बऱ्याच वेळा विद्यार्थी म्हणतात की मॅडम छोटी उत्तरं द्या। तर तुम्हाला छोटी उत्तरं दिली तर मार्क्स तेवढे भेटणार नाही जेवढे तुम्हाला अपेक्षित असतील। त्यामुळे तुम्हाला जेवढ्या शब्दात सांगितलेलं तेवढंच उत्तर लिहायचं आहे। तुम्हाला 3 ते 4 किंवा 5 पॉईंटमध्ये उत्तर द्यायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मार्क्स चांगले पडतील। तर आपला पहिला प्रश्न पाहूया। जबाबदार शासन पद्धती म्हणजे काय? उत्तर आहे पॉईंट 1, प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ आपल्या सर्व कृती आणि धोरणांसाठी पुन्हा कायदे मंडळाला जबाबदार असतात। अशा पद्धतीला जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात। दुसरा पॉईंट आहे या पद्धतीत कायदे मंडळाला विश्वासात घेऊन मंत्रिमंडळाला राज्यकारभार करावा लागतो। तिसरा पॉईंट आहे एखाद्या खात्याचा निर्णय हा त्या राज्याचा निर्णय मानला जातो। या निर्णयाची जबाबदारी संपूर्ण मंत्रिमंडळाची असते। चौथा पॉईंट आहे सामूहिक जबाबदारी हे संसदीय शासन पद्धतीचे आणखी एक वैशिष्ट्य आहे। मंत्रिमंडळाच्या या सामूहिक जबाबदारीच्या पद्धतीलाच जबाबदार शासन पद्धती असे म्हणतात।
तर अशा प्रकारे आपण 25 ते 30 शब्दात याचं उत्तर लिहू शकतो. प्रश्न दुसरा पहा, अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर अध्यक्ष शासन पद्धतीची वैशिष्ट्ये काय काय पाहूया. उत्तर आहे, अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. पहिला आहे, ज्या पद्धतीत कार्यकारी प्रमुख म्हणजेच राष्ट्राध्यक्ष थेट जनतेकडून निवडला जातो ती पद्धत म्हणजे अध्यक्षीय शासन पद्धती होय. दुसरा पॉईंट पहा, अध्यक्षीय शासन पद्धतीत कायदे मंडळ व कार्यकारी मंडळ थेटपणे परस्परांवर अवलंबून नसतात, तरीही त्यांच्यात परस्परांवर नियंत्रण असते. तिसरा पॉईंट पहा, राष्ट्राध्यक्ष कार्यकारी प्रमुख असतात व त्यांच्या हाती कायद्यांच्या अंमलबजावणीसह अनेक अधिकार असतात. तर अशा प्रकारे आपण याचं उत्तर लिहू शकतो की अध्यक्षीय शासन पद्धतीची वैशिष्ट्ये काय काय आहे. प्रश्न पाचवा पहा, विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वपूर्ण का असते याबाबत तुमचं मत लिहायचं आहे. तर आपण कशा प्रकारे मत लिहू शकतो पहा. उत्तर आहे, संसदीय व अध्यक्षीय शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची असते. तर ती का असते पाहूया. पहिला पॉईंट, सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होताना या चर्चेत विरोधी पक्षांचे सभासदही भाग घेत असतात. दुसरा पॉईंट आहे, योग्य ठिकाणी शासनाला सहकार्य करणे, धोरणातल्या किंवा कायद्यातील त्रुटी दाखवून देणे, प्रश्नांची अभ्यासपूर्व मांडणी करणे इत्यादी बाबी कोण करतात, तर विरोधी पक्ष करू शकतात. तिसरा पॉईंट पहा, विरोधी पक्षांच्या दबावामुळे मंत्रिमंडळ मनमानी कारभार करू शकत नाहीत. आणि चौथा पॉईंट आहे, विरोधी पक्षांमुळे अधिक निर्दोष कायदे करणे शक्य होते. म्हणून शासन पद्धतीमध्ये विरोधी पक्षांची भूमिका महत्त्वाची असते. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आज आपण नागरिक शास्त्रमधील पहिला धडा याचा स्वाध्याय घेतलेला आहे. जर तुम्हाला असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.